एक तरुण आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी गेला। आता नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये जाऊन पाहतो तर त्या घरामध्ये जे असणारे लोक आहेत ते सगळे शेतामध्ये गेले। घरी कोणीच नाही। घरी फक्त एक होती 17 वर्षीय तरुणी। मग हा तिच्या घरी गेल्यानंतर विचारू लागला कुठे गेले काय गेले। तिने सांगितलं घरचे सगळे शेतामध्ये गेलेत। मग तो म्हणतो किती वेळ लागेल त्यांना काय लागेल। मग ती सांगते की आता सायंकाळपर्यंत ते काही येणार नाहीत आणि आता या असे शेतीचे कामं चालू आहेत त्यांना थोडा टाइमच लागेल। मग जो हा तरुण आहे त्या तरुणीला म्हणतो की मला खूप ताण लागली आहे मला पिण्यासाठी पाणी आण। मग ती तरुणी किचनमध्ये जाऊन त्या तरुणाला पाणी आणून देते। हा पाणी वगैरे पितो आणि दाराची कडी लावतो आणि त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करतो। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूर जिल्ह्यातील नागपूरमधील नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली ही घटना आहे। या ठिकाणी राहणाऱ्या 17 वर्षीय तरुणीच्या घरी तिच्याच चुलत बहिणीचा नवरा म्हणजे तिचा मेवना तिच्या घरी आला। आता तिच्या घरी आल्यानंतर तिला विचारू लागला की घरचे सगळे कुठं गेले। तेव्हा म्हणे शेतामध्ये गेलेत। मग विचारलं कधी येणार आहेत काय येणार आहे। मग यानं तिला पाणी मागितलं आणि तिनं याला पाणीसुद्धा दिलं। मग पाणी दिल्यानंतर यानं काय केलं तिथंच तिला धरलं आणि त्या बेडवर नेलं। आता त्या बेडवर नेल्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती केली। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यानं त्या तरुणीला सोडलंच नाही। हा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे लंकेश अपुलकर। त्याचं वय आहे 33 वर्ष। 33 वर्षे या तरुणाने ती जी मुलगी तरुणी पकडली होती 17 वर्षाची ती त्याच्या बायकोची चुलत बहीणच होती आणि तिच्यासोबतच यानं अशा पद्धतीनं तोंड काळं केलं होतं आणि त्या तरुणीला धमकीसुद्धा दिली होती की हा संपूर्ण जर प्रकार तू कोणाला सांगितला तर मी तुला जीव मारेल आणि तुझ्या आईवडिलांना सुद्धा जीव मारेल अशी धमकी त्या तरुणानं त्या तरुणीला दिली आणि तिच्यासोबत सगळं काही केलं। आता त्याचं मन भरल्यानंतर तो तिथून निघून आला आणि त्याच्या घरी गेला। मग आता याची तर हिंमत वाढलेलीच होती कारण की त्या तरुणीनं त्यानं धमकी दिल्याप्रमाणे कोणालाही ही घटना सांगितली नाही। ती सहनच करत गेली। मग ती एकदा सहन करत गेली तर मग याची इकडं हिंमत अजूनच वाढत गेली। मग हा पुन्हा एकदा तिच्या घरी 15 जून रोजी गेला आणि घरी गेल्यानंतर तिच्यासोबत तोच प्रकार केला। आता मात्र तिला धमकी हे ते सगळ्या गोष्टीची सवय झाली होती आणि तिला माहीत झालेलं होतं की आपण जर याला विरोध केला तर हा नक्कीच आपल्या आईवडिलाला आणि हिला सुद्धा मारून टाकेल। घाबरलेल्या भीतीत त्या तरुणीनं त्याला सगळं काही करू दिलं आणि हा त्याचं तिथून मन भरल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या गावी परत गेला आणि याची खबर कानोकानसुद्धा कोणाला लागली नाही। त्या तरुणीच्या घरच्यांनाही लागली नाही आणि हा जो लंकेश अपुलकर आहे त्याच्यासुद्धा घरच्यांना कोणाला लागली नाही। हा नेमकं या गावावरून त्या गावाला कशासाठी जातो याचं नेमकं तिथं काय काम आहे हा कोणाला भेटायला जातो अशी विचारपूससुद्धा त्याच्या घरच्यांनी कोणी केली नाही आणि इकडंसुद्धा आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा काही विचारपूस केली नाही। मग काही दिवसानंतर ती जी तरुणी आहे तिचं पोट दुखू लागलं। आता पोट दुखू लागल्यानंतर घरच्यांनी विचारलं की काय झालं थोड्याफार गोळ्या औषधं वगैरे देऊन पाहिलं पण त्या तरुणाचं पोट दुखणं काही कमी होतच नव्हतं। मग जवळच्याच चांगल्या दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर गोष्ट लक्षात आली की ही तरुणी तर गर्भवती आहे। ही तरुणी प्रेग्नेंट आहे। त्या तरुणीला जेव्हा कसून चौकशी करून तिला विचारण्यात आलं तरीसुद्धा ती तरुणी घाबरलेलीच होती सांगत नव्हती। मग आईवडिलांनी जेव्हा तिला विश्वासात घेऊन सगळं काही विचारलं तेव्हा तिनं त्या आरोपीचं नाव सांगितलं। आता नाव सांगितल्यानंतरच लगेच 15 ऑक्टोबर 2023ला त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या आरोपीला अटक केली। कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत। ओळखीचा फायदा घेऊन अनेक जण अन्याय अत्याचार करत आहेत। पण या घटनेमध्ये मात्र तो जो आरोपी होता तो त्या
तरुणीच्या चुलत बहिणीचाच नवरा होता आणि त्याचं अगोदरच लग्न झालेलं होतं, त्याचा सुद्धा एक सुखी संसार चालू होता। पण त्याला या तरुणीचा नाद लागला आणि तो त्याची बायको सोडून तिच्या चुलत बहिणीकडे यायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा। सुरुवातीला या गोष्टी त्याला चांगल्या वाटल्या, पण आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कचाट्यात जेव्हा तो सापडला, आता मात्र या संपूर्ण प्रकरणाची शिक्षा त्याला मिळत आहे आणि ती शिक्षा तो भोगत आहे। पण समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, आपल्याही आजूबाजूला, आपल्याही परिसरामध्ये अशा काही घटना घडत असतील तर नक्कीच आपण त्या घटनेची माहिती त्या जवळच्या लोकांना किंवा पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून असे जे घटनाचे प्रमाण आहे ते कुठंतरी कमी होईल। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।